नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महसूल विभागांतर्गत तलाठी घटक संवर्गातील एकूण 4,644 पदांसाठी सरळ सेवेने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडनं एकूण 36 जिल्ह्यांसाठी टोटल मित्रांनो 4,644 जागा होत्या. महसूल वन विभागातील अतिशय महत्त्वाचं असं हे पद आहे. याच्यासाठी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरलेले असतील, परीक्षाही दिलेली असतील. तर मित्रांनो याच्या 2 सिलेक्टेड लिस्ट लागल्या आणि वेटिंग लिस्ट लागल्या होत्या. लेटेस्ट मित्रांनो सध्या जी या ठिकाणी सिलेक्टेड आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे मार्च महिन्यामध्ये, त्याचं हे प्रसिद्धीपत्रक देखील देण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये म्हटण्यात आलेलं होतं की तुमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार जे आहे निवड यादी आणि प्रतीक्षा याद्या ज्या आहेत संकेतस्थळावरती देण्यात आलेले आहेत. त्यानुसार मग तुमचं कागदपत्र पडताळणी, चारित्र्य पडताळणी, आरोग्य ओळख इत्यादी मित्रांनो केलं जाणार आहे. या संदर्भात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण केली जाईल. तर त्याच अनुषंगाने मित्रांनो आता प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीच्या वेबसाईटवरती ही माहिती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्ह्याबद्दल माहिती पाहिली होती. तुमचा जिल्हा कुठला आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या जिल्ह्याची माहिती आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आलेली आहे. जवळपास 36 जिल्ह्यांच्या ह्या ज्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या सुधारित आलेल्या होत्या मित्रांनो, नवीन गुणवत्ता यादी, निवड यादी. त्यानुसार आता या निवड यादीनुसार पुन्हा एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे. ज्याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे परभणी. त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. दुसरा जिल्हा आहे या ठिकाणी पाहू शकता यवतमाळ जिल्हा. त्यांनी देखील त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी पाहू शकता प्रसिद्धीपत्रक, अटेस्टेशन फॉर्म, स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन आणि लेटर प्रसिद्ध केलेलं आहे. तर मित्रांनो 2 जिल्ह्यांचे या ठिकाणी वेळापत्रकं सध्या आलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर पहिला जिल्हा या ठिकाणी आपण पाहूयात, तो म्हणजे या ठिकाणी परभणी जिल्हा. काय म्हटले पहा याच्यामध्ये, महसूल विभागातील घटक संवर्गातील तलाठी पदभरती 2023 परभणी यांच्या आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदांची मित्रांनो जाहिरात देण्यात आलेली होती. TCS कंपनीकडून मित्रांनो परीक्षा घेण्यात आलेली होती. त्याचबरोबर तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी तुमची 11 मार्च 2024ला सर्वच जिल्ह्यांची महाराष्ट्रामधली संकेतस्थळावरती महाभूमी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले होते. तर याच्यामध्ये निवड झालेल्या 95 उमेदवारांपैकी 81 उमेदवारांना नियुक्ती आदेश देखील देण्यात आलेले आहेत. तर या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवून देते की जिल्हा आस्थापनेवरील तलाठी पदभरतीबाबत नियुक्ती आदेश प्राप्त न झालेल्या निवड यादीतील 14 उमेदवारांना व प्रतीक्षा यादीमधील मित्रांनो काही अडचणी समस्या असतील तर सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच दिनांक 11 मार्च 2024 अन्वये जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड व प्रतीक्षा याद्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या याद्या या कार्यालयात सर्व प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. तर तसेच तलाठी भरती 2023च्या अनुषंगाने परभणी.nic.in ह्या वेब संकेतस्थळावरती माहिती वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल. तर हे झालं परभणी या जिल्ह्याची तलाठी पदभरतीबद्दल मित्रांनो प्रसिद्धीपत्रक आहे त्यांचं. ऑलरेडी यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे असं म्हटलेलं आहे. आणि राहिलेले जे उमेदवार आहेत निवड यादीमधून प्रतीक्षा यादीमधील असतील तर सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्याच्यानंतर संपर्क साधावा किंवा त्याबद्दल काय अडचणी असतील तर त्यानंतर संपर्क साधावा अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर आहे पहा यवतमाळ जिल्हा. यांनी मात्र मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला वेळापत्रक दिलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता सूचना देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये म्हटलं आहे की जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या अंतर्गत तलाठी पदभरतीची रिक्त पदं भरण्यासाठी मित्रांनो निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती मार्च महिन्यामध्ये, सुधारित यादी. तर याची कागदपत्र पडताळणी 15 व 16 मे 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बळीराजा चेतना भवन, बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. 15 मे आणि 16 मेला आहे. 15 मेला काय म्हटले पहा, निवड यादीतील सर्व प्रवर्गातील उमेदवारांना जायचं आहे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आणि 16 मेला प्रारूप प्रतीक्षा यादीतील सर्व प्रवर्गातील उमेदवार म्हणजे वेटिंगमधल्या उमेदवारांना 16 मेला जायचं आहे. निवड यादीतील उमेदवारांना 15 मेला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो डॉक्युमेंटची लिस्ट त्यांनी दिलेली आहे पहा. त्याचबरोबर हा लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना देखील ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी दिलेला आहे. याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्यानंतर हा अटेस्टेशन फॉर्म देखील दिलेला आहे पहा मित्रांनो. इथं तुमचा फोटो लावून साईन देखील करायची आहे. ही सर्व माहिती आहे. 12 पेजेसचा जवळपास अटेस्टेशन फॉर्म आहे. हा देखील तुम्हाला भरायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे त्यांनी. संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्जाची प्रिंटआउट देखील तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर पहा आधार कार्ड, पॅन कार्ड यापैकी एक सर्टिफिकेट लागेल, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमासाईल, त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट,
त्यानंतर पाहू शकता व्हॅलिडिटी ज्यांचं झालेलं असेल त्यांचं, ज्यांना जो नॉन क्रिमिनल ज्यांनी सिलेक्ट केलेलं आहे त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनल किंवा MSCIT वगैरे ज्यांनी सिलेक्ट केलेलं आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी घेऊन जायचं आहे. बाकी सर्व डॉक्युमेंट जे महत्त्वाचे आहेत ते सर्व तुम्हाला या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड केलेले झेरॉक्सच्या प्रती आणि ओरिजिनल डॉक्युमेंट देखील तुम्हाला लागणार आहेत. तर ही संपूर्ण माहिती 2 जिल्ह्याची मित्रांनो आजच्या तारखेला तलाठी पदभरतीबद्दल प्रसिद्ध झालेली आहे. इतर जिल्ह्यांची जशी माहिती येईल तशी तुम्हाला मित्रांनो शेअर केली जाईल किंवा तुम्ही तुमच्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट आहे तिथं देखील जाऊन मित्रांनो माहिती घेऊ शकतात. जसं की तुमचा जो जिल्हा आहे तो टाकायचा आहे. जसं की या ठिकाणी उदाहरणार्थ पहा परभणी.gov.in, तर तुमचा जिल्हा टाकायचा आहे .gov.in ही संकेतस्थळ आहे. इथं गेल्यानंतर नोटीसमधील रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला सर्व माहिती मित्रांनो पाहता येते. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.